गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पीएम किसान योजना आणि उज्ज्वला गॅस योजनेसंदर्भातील ऑडिओ रेकॉर्डिंग कॉल हे व्हॉट्सॲपवर व्हायरल होत आहेत. लाभार्थ्यांना खासगी कॉल सेंटरकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करून कॉल केला जातोय. लाभार्थ्यांना तुम्हाला पीएम किसान, उज्ज्वला गॅस या योजनांचे लाभ मिळालेत का, त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का, असे प्रश्न विचारण्यात येत आहेत. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबत संशय व्यक्त करत लाभार्थ्यांचा डाटा खासगी कॉल सेंटरकडे गेलाच कसा, असा प्रश्न उपस्थित केलाय. भाजप या माध्यमातून प्रचार करत असल्याचा आरोप करत आमदार सतेज पाटील यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा दिलाय. मला कळत नाही की हा डाटा कॉल सेंटरकडे कसा गेला, एका विशिष्ट पक्षाकडे कसा गेला. उज्ज्वला गॅसमधल्या काही लोकांना फोन केले जात आहेत की तुम्हाला कमी दरामध्ये हे गॅस भरून मिळाला का किंवा काय नाही. आता लाखो लोकांनी भरून रिफिल केलेला हा भाग वेगळा आहे, परंतु हा शासकीय योजनेचा डाटा एकाच पक्षाकडे जाणं आणि तो प्रचारासाठी वापरणं हे संयुक्तिक नाही आहे. प्रदेश काँग्रेस म्हणून आम्ही देखील यामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत की हा डाटा लीक कसा होतोय. आणि मला वाटते महाराष्ट्रातल्या जनतेनं देखील याचा विचार केला पाहिजे की मी जी माहिती भरली, मी जी खाजगी माझी माहिती भरली ती एका पक्षाकडे कशी जाते. मला वाटते त्याच्यावर आक्षेप नेमला पाहिजे. शासकीय नोकर भरती परीक्षांमधील गैरप्रकारांबद्दल आमदार सतेज पाटील यांनी एकीकडे आपण चांद्रयान पाठवू शकतो तर पेपरफुटीसारखे प्रकार का थांबवू शकत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. सरकारनं शिक्षकांची हजारो पदं भरण्याची घोषणा केली होती, परंतु प्रत्यक्षात 11,000 पदांचीच जाहिरात काढली आहे. सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच बहुतांश घोषणा करतंय, असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. घोषणा फक्त करतायत, निवडणुका समोर ठेवून घोषणा करतायत. त्या 11,000 भरतीमध्ये देखील अनेक त्रुटी, अनेक अडचणी येताना दिसत आहेत. 50,000 पासून 30,000 आणि 30,000 पासून 11,000. म्हणजे आज अनेक विद्यार्थी, लाखो विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि त्यांना जे शिक्षण अभिप्रेत आहे, शिक्षक मिळणं अभिप्रेत आहे, ते देखील घडताना दिसत नाही. मी म्हटलं तसं गव्हर्नन्समध्ये टोटल फेल्युअर आहे हे सरकार. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्कीचा प्रकार घडला. विधिमंडळात हा प्रकार घडला असताना त्याचं सीसीटीव्ही फुटेज नसेल तर सुरक्षेच्या दृष्टीनं ही बाब गंभीर असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. आज आमदार काठी घेऊन स्वतः लोकांना मारायला लागलेले आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन ज्या विधिमंडळाला एक वेगळा इतिहास आहे, त्या विधिमंडळात सुद्धा आता मारामारी व्हायला लागली. वाटणीवरनं होती का कामावरनं होती माहीत नाही, परंतु विधिमंडळात सुद्धा मारामारी व्हायला लागली. आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं आहे की सत्ता कुणाची आहे हा भागपेक्षा आज विधिमंडळातलं CCTV फुटेज उपलब्ध नाही हे दुर्दैव आहे. उद्या समजा एखादी चुकीची घटना घडली, एखादी दुर्घटना घडली, तर मग त्यावेळीसुद्धा CCTV फुटेज मिळणार नाही का? 4 सदस्यीय प्रभाग रचनेवर आक्षेप घेत आमदार सतेज पाटील यांनी उद्या 4 आमदारांचा मतदारसंघ होणार का, असा खोचक सवाल उपस्थित केला. हा सर्व खेळखंडोबा थांबला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. 100 कोटी रुपयांच्या निधीतील शहरातील रस्त्यांची कामं लवकर सुरू होणं गरजेचं असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं.